गुढीपाडव्याच्या निमित्त आणि आपण डोंबिवलीमध्ये आहोत आणि नाच गं घुमा या आगामी सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे. खरं तर उत्साहाचं वातावरण आहे कारण का इतके सगळे लाडके कलाकार आहेत, इतकी अप्रतिम असे कलाकार आहेत या सिनेमात. खूप स्वागत सगळ्यांचं आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी तर सकाळपासून माझं शोभायात्रेमध्ये नाच गं घुमाच्या सगळ्या रील्स वगैरे करून झालेले आहेत. पण मला ती केव्हापासून नाचतेच आहे कारण हो सिनेमाची गोष्ट पण सगळ्यांना छान तालावर नाचवणारी आहे. मला माहिती आहे प्रेक्षक नाचत नाचत चित्रपटगृहात जाणार आहेत, सिनेमा खूप एन्जॉय करणार आहेत. 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाच गं घुमा हा सिनेमा तुमच्या भेटीस येतोय. प्रत्येक घरातली गोष्ट आहे, प्रत्येक बाईच्या हृदयाजवळची गोष्ट आहे, नात्याची गोष्ट आहे. तर मला असं वाटतं हा सिनेमा सगळ्यांनी बघायला हवा. प्रत्येक बाईचं जे म्हणणं आहे, मग आई असेल, सासू असेल, मोलकरीण असेल, मालकीण असेल, आमची छोटी मायरा असेल, सगळ्या स्तरावरच्या महिलांचं इथे सगळ्याजणी प्रतिनिधित्व करतायत या सिनेमाद्वारे. आणि जॉयफुल एक राईड आहे, हलका फुलका एक विनोदी चित्रपट आहे. नक्कीच बायका आहेत म्हटल्यावर हलकीशी कारुण्याची झालर पण त्याला आहे. तर इतका सुंदर सिनेमा बनवला आहे. आमचे जे प्रोड्युसर्स आहेत शर्मिष्ठा राऊत, स्वप्नील जोशी, तेजस, तृप्ती पाटील, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशीने दिग्दर्शित केलं आहे आणि मधुगंधा ताईने उत्तम सिनेमा हा लिहिलेला आहे. तर आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत आणि आमची संपूर्ण टीम आज या इथे डोंबिवलीला आलेलो आहोत आम्ही शोभायात्रेसाठी. तर आमचे इथं निर्माते बोलतील, आम्ही बोलतोच आहोत. सकाळपासून आधी ऍक्टर्सना बोलू दे, आधी सगळ्या ऍक्टर्सना बोलू. हे आमचे मागे उभा राहणार आणि सासूबाई. सारंग, तुझे चाहते खूप आहेत, ओरडतायत इथे मागून. कसं वाटतं डोंबिवलीत येऊन आणि इतका उत्साह? मी आता ना सगळ्यांना वाटेल प्रत्येक शहरात जाऊन हेच उत्तर देतो, पण माझा खरंच सर्वोत्कृष्ट शो आत्तापर्यंतचा डोंबिवलीत झालेला आहे. आणि नाही डोंबिवलीकर काय खरं आहे, सगळ्यात चांगला शो आला होता ना, सगळ्यात चांगला शो आमचा शेवट इथे झाला होता आमच्या ह्याचा. त्यामुळे माझा खूप तेव्हापासून प्रेम बसलं. मी असं खोटं नाही बोलणार. मगाशी तुला असं जवळपास घेऊन चालला तो म्हणत होता आता एक माझ्यासाठी पर्सनल कर शो. तर त्याच्यामुळे मला इकडे, आणि मी हे बघितलं नव्हतं कधी, हे म्हणजे हाताबाहेर जाईल अशी परिस्थिती आहे. एवढी गर्दी, काय म्हणजे उत्साह एवढा पहाटे म्हणजे मला आधी, मी पुणेकर असल्यामुळे मला वाटायचं पुणेकरांनाच दिवाळी पहाटचा एवढा उत्साह असतो, त्या तिप्पट उत्साह आहे. तर मला लाईट आहे असं मला वाटतं डोंबिवली आहे ना. आता तुम्ही म्हटल्या, मी काही नाही म्हटलं. मी डोंबिवलीकर संस्कृतीच्या बाबतीत संस्कृत, पण उगीच आता म्हणजे ह्याच्यामुळे माझ्या पिक्चरवर बहिष्कार टाकला वगैरे सगळं. मला पुणे डोंबिवली सगळं सारखं वाटतं. प्रियाताई, कसं वाटतं डोंबिवलीत येऊन? खरं तर तू ठाण्याचीच आहेत, पण थोडंफार प्रेक्षकांची आपण सोशल मीडियावर तर कमेंट्समधून येतं, पण आत्ता जेव्हा आपण प्रेक्षकांमध्ये उतरतो तेव्हा एक वेगळाच रिस्पॉन्स आहे. हो, आणि मी पहिल्यांदाच खरं तर शोभायात्रामध्ये आले, म्हणजे मी आणि सुकन्याताई पण. आम्ही आलेले तेच विचारलं होतं यांना की आता काय करायचं असतं, असं मी त्यांना काय नाही, चालायचं असतं सगळ्यांबरोबर वगैरे, फोटो बिटो काढले. आणि नंतर जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा ते समोर असं पब्लिक बघून आमचं ओ माय गॉड एवढी लोकं, आणि ते पण असे नटून थटून आले. त्यामुळे बघायला इतकं छान वाटतंय. आणि नाच गं घुमा प्रमोट करायला आलो त्याचा एक आनंद जास्त आहे. त्यामुळे आम्ही सगळेच जण कलाकार, आमचे निर्माते हा आमच्या सिनेमात काम करत नाहीये, लक्षात ठेवा. आम्ही निर्मात्याने आम्ही पण खरं सांगू का की निर्माता हा सिनेमांसाठी पैसा लावतो आणि बाजूला असतो. पण आमचे हे दोन्ही निर्माते असे आहेत, हिने तर काम सुद्धा केलंय, पण स्वप्नील असं आहे की तो आमच्या बरोबर गर्दीत, उन्हात तानात एवढाच प्रोड्युसर असा कधीच कोणाबरोबर करत होता सगळ्यांना. हां, त्याच्यामुळे ते जास्त कौतुक आहे. आणि शर्मिष्ठाबद्दल मला अभिमानाची गोष्ट आहे की माझी मैत्रीण या सिनेमाची निर्माती आहे, मधुगंधा कुलकर्णी सुद्धा. आणि मी ह्याच्या आधी परेशबरोबर पहिल्यांदा म्हणजे काम केलेलं आहे. त्यामुळे मला परेशचा फोन आला फिल्मसाठी की काय रोल आहे, काय तारखा माझ्या, असं वगैरे काही नखरे चालत नाही, मी आहे मला बोलव असंच होतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धमाल येणार आहे नाच गं घुमा बघून आणि मजा कराल तुम्ही थिएटरमध्ये. म्हणत होतास? नाही, मी म्हटलं की तो फक्त आज फक्त एस्कॉर्ट नाही करत आहे. इव्हन तुम्ही जर का बिहाइंड द सीन्स बघितले पोस्टरचे वगैरे, हा स्वतः म्हणजे सगळं जीव ओतून एखाद्या एडी सारखं काम करावं, इतकं ओतून प्रोड्युसरला काम करताना पहिल्यांदा बघितलं. दादाकडनं खरं खूप हे आम्ही खूप इन्स्पायर झाले. कारण दादा बॅग घेऊन, दादाला म्हटलं अरे दादा बस 2 मिनिटं शांत. नाही मुक्त तुझं, हां नमा तू हे बघ तुम्ही, म्हणजे हे
म्हणजे नाही, हे खूप कौतुकास्पद आहे. आणि निर्माता म्हणून आम्हाला हे आमची जी सगळी 6 जण जे आहेत ना, हे खूप कमाल आहेत. आम्हाला इतकं उत्तम प्रोडक्शन मिळालं, एवढ्या उत्तम प्रोडक्शनमध्ये उत्तम काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खरंच सगळ्या निर्मात्यांचे आणि सगळ्या टीमचे खरंच. आणि असं म्हटलं जातं की वडापाव निर्मात्याने खायला घातला तर वडापावचं बुकिंग होतं, पुरणपोळी खायला घातली तर आमचे हे निर्माते सगळे पुरणपोळी खायला घालतात, त्यामुळे त्याच्याच हिशोबाने सगळे जण येणार आहेत. आणि आज गुढीपाडवा आहे, त्याच्यामुळे गोड तर डेफिनेटली होणार, तर पुरणपोळी बेस्ट आहे. आणि या सिनेमात आहे ना कलाकार 2 असे यंग आहेत. आपली सुकन्या ताई एक आहे, सुकन्या ताई आणि मायरा सोबतच. येस, ती म्हातारी आहे, सर्वात यंग म्हणजे सुकन्या ताई. 1 वर्ष मोठी आहे हिच्यापेक्षा. दात पडलेत तुझे. सुकन्या ताई, मायरासाठी जितके जण आज ओरडतात ना, तितके सेम तुझ्या नावाने ओरडतात, कारण का मालिकांमधून ते आता सिनेमांपासून सगळीकडे तू घराघरात पोहोचली आहेस. काय सांगशील, काय एनर्जी आहे डोंबिवलीमध्ये? खूपच छान आहे, म्हणजे समुद्र आहे माणसांचा. आणि मला स्वतःला माणसं खूप आवडतात आजूबाजूला असलेली, तर हा समुदाय बघून मला खूपच मस्त वाटलं. आणि मी पहिल्यांदा शोभायात्रेमध्ये आलेले आजपर्यंत, कारण नेहमी प्रयोग असतात, शूटिंग असतात, त्याच्यामुळे कधी जायला मिळालं नाही. घरचं आटपून आपण जातो शूटिंगला वगैरे, पण खूप मज्जा आली आणि खूप छान वाटलं. आणि ऑलरेडी लोकांनी नाचगं घुमाचे हे प्रिंट करायला टाकलेत बरं का, म्हणजे शिवायला वगैरे टाकलेत, मी असं ऐकलंय. हे असं नाचगं घुमा, तर हा आमचा युनिफॉर्म आहे, हा आमचा युनिफॉर्म आहे, आमचा स्कूल युनिफॉर्म आहे. आतापासून याला आम्ही स्कूल युनिफॉर्म स्कूल. तुला काय म्हणायचं प्रेक्षकांना, कसं वाटतं? मला खूप छान वाटते आणि माझी मावशी पण ढोल ताशा वाजवते, तर मी तेव्हा पण मी बघितलेलं की कसं असतं. तेव्हा मी आनंदीगिरींना भेटलेली, म्हणजे मुख्यमंत्रींना. आणि आत्ता हे काहीतरी वेगळं होतं. आणि मी एवढंच सांगेन की आमचा नवीन चित्रपट येतोय, नाच ग घुमा. 1 मेला तो चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा, घरी बघू नका. हिच्या एवढी असं चित्रपट म्हणता पण येत नव्हतं, पण वा, क्या बात आहे. तिने सांगितले आता गोष्ट करायची सगळ्यांनी. तिला करेक्ट कळलंय काय प्रमोट करायचंय. सिनेमासोबत मावशीचं सुद्धा प्रमोशन चालू आहे. आता आपण शेवटी निर्मात्यांकडे येऊया. खूप प्रेशर म्हणतात ना, प्रेशर असतं, पण तरीही अशा सगळ्या कलाकारांना किंवा ऑडियन्सना भेटून तेच रिलीज होत असतं. आज काय वाटतं डोंबिवलीत आल्यावर खूपच मस्त मज्जा येते. खरं तर आम्ही ठाणेकर आहोत आणि डोंबिवलीत आल्यानंतर ही शोभायात्रा बघितल्यानंतर तर म्हणजे उघडेच राहिले डोळे. पण खूप मजा आली. खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे इथे. आणि ठिकठिकाणी इतक्या नटून थटून, म्हणजे आम्हाला पहिले वाटलेलं की कसा म्हणजे बायका सकाळी सुट्टीचा दिवस, कदाचित लोक घरी आराम करतील, असं काहीही घडलेलं नाही आहे इथे. सगळेजण खूप उत्साहात तयार होऊन आलेले आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की ह्या आमच्या घुमा आहेत. आणि ही आमची नाचगं घुमा नावाची जी फिल्म आहे, ज्याचे आम्ही 6 जण प्रोड्युसर आहोत, मधुगंधा कुलकर्णी, परेश मुकाशी यांच्यामुळे आम्हाला चान्स मिळाला, मला ते जसला की निर्माते होण्यासाठी. आणि ते आहे स्वप्नील जोशी आहे. स्वप्नील यावेळेला काम करत नाही आहे, पण तो निर्माता आहे फिल्मचा. आणि एक ना एक वेगळीच फळी आमची तयार झाली. आणि मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा आम्ही 6 जण भेटलो होतो आणि अचानक असं ठरलं की हां ओके करूया. आणि प्रत्येकजण यातलं काही ना काहीतरी आमचे एक्सपर्टीज आहेत, ते घेऊन आम्ही या फिल्मसाठी उतरलो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी आणि तेजस मालिकेचे सुद्धा निर्माते आहोत, पण ना आर्टिस्ट खूप उत्तम मिळणं हे खूप ब्लेसिंग लागतं प्रोड्युसरला. कारण शेवटी तेच जसे वागतायत, कारण आम्ही नसतो पण तेच सेट रन करत असतात त्यावेळेला तिकडे. सो ते मिळणं फार गरजेचं असतं. सो मुक्ता, नमा, सुप्रियाताई, सुकन्याताई, मायरा, सारंग, सगळे खूप आम्ही मज्जा केलेली आणि मस्ती खूप मज्जा केली आहे. काय केलं आहे? पाय फ्रॅक्चर झालेला. सो सगळ्यांनी एकमेकांना खूप मदत केली आणि खूप छान आम्ही ही धुरा सांभाळण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. तेजस नाही, म्हणजे माझ्यासाठी तर हे क्षेत्र पूर्ण नवीनच आहे. पण मी खरं सांगतो, मी माझ्याही क्षेत्रामध्ये हेच म्हणतो की जशी टीम असते तसं ते प्रोडक्ट निघतं. आणि सिरियसली हे प्रोडक्ट बघितल्यानंतर तुम्हाला जास्त आम्हाला बोलण्याची गरज नाही पडणार, तुम्हाला कळणारच ते टीमची जी एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होणार आहे स्क्रीनवरती. सो इवन आय एम ब्लेस्ड टू हॅव अ वाईफ लाईक शर्मिष्ठा, जिच्यामुळे मी आज या क्षेत्रामध्ये यावेळेचा
राजश्री मराठीला माझी नम्र विनंती आहे की नंतर एवढी क्लिप शर्मिष्ठाला वेगळी पाठवा, ती वेळोवेळी वापरायला कामी येईल. नाही, मला असं वाटतं की सगळ्यांनी सगळं सांगितलं. ॲक्टर्सचं भरभरून कौतुक शर्मिष्ठाने केलं आहे. मला माझ्या बाकीच्या टीमचं आवर्जून कौतुक करायचं आहे. आमचे मार्केटिंग हेड आहेत आकाश पेंढारकर, प्रज्ञा शेट्टी आमचं ऑन ग्राउंड लीड करत आहेत, वैभव शेटकर माझं डिजिटल लीड करतो आहे, वैभव पाटील आमचं प्रिंट लीड करत आहेत. या सगळ्यांच्या मेहनतीशिवाय आणि सपोर्टशिवाय असा कार्यक्रम किंवा असे इव्हेंट्स होऊ शकत नाहीत. तर निर्माता म्हणून मला या माझ्या टीमला थँक्यू म्हणायचं आहे. कारण जितकी कॅमेराच्या पुढची माणसं महत्त्वाची आहेत तितकीच कॅमेराच्या मागची माणसं महत्त्वाची आहेत. हे सगळं सिमलेस जे दिसतं, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की पंखा जेव्हा सगळ्यात जास्त स्पीडवर फिरत असतो तेव्हा तो सगळ्यात जास्त स्थिर वाटतो, तेव्हा तो खरं तर सगळ्यात वेगवान फिरत असतो. तर ही माझी टीम आहे, आकाश आहे, प्रज्ञा आहे, वैभव शेटकर, पाटील, हे सगळी माणसं जे आहेत ना ही सगळं फॅसिलिटेट करतात बॅकएंडला टू मेक दिस पॉसिबल. सो निर्माता म्हणून ही माझी टीम आहे असं मी म्हणतो. आणि जसे कलाकारांचे आभार तसे त्यांचेही आभार. आणि आता ना मला असं वाटतं की आमचं खूप बोलून झालं आहे. आता ट्रेलर येईल, एक गाणं तर ट्रेंडिंग आहे. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की बिकॉज डिजिटल चॅनलला मी सांगतो आहे की भारतात 30 नंबरला ट्रेंडिंग आहे. इतक्या कमी अवधीत मराठी गाणं टॉप 50मध्ये येणं आणि ते 30व्या नंबरला ट्रेंड होणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला मराठी माणूस म्हणून पण. कारण म्युझिकला काही तसं लिंग्विस्टिक बॅरियर नाही. ती टॉप 50 असतं ते पॅन इंडिया असतं. तिथे 30व्या नंबरला गाणं अवघ्या 10 दिवसात येणं इज अ बिग थिंग फॉर अस. आणि आता पुढची गाणी येतील, ट्रेलर येईल पुढच्या 7-8 दिवसात. सो एक्साइटमेंट आहे. आणि 1 मेची प्रतीक्षा आहे, कारण कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक घुमाला म्हणजे प्रत्येक स्त्रीला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आता फार काही बोलणार नाही, पण 1 मेला भेटूया जवळच्या, लांबच्या, इकडच्या तिकडच्या सगळ्या चित्रपटगृहात बघायला. ज्या गाण्याबद्दल आपण बोलतो ती स्टेप झालीच पाहिजे, नेकी और पूछ पूछ म्हणजे तू प्ले करशील ना. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या रूटची त्या रूटची बस नाही आली उशिराच भारी, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. क्या बात आहे. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. नवीन वर्षातच आपला सिनेमा येतो, त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना.